मित्रांनो, आज आपण अलकुल आणि कर्दीची रेसिपी बनवणार आहोत। अलकुलच्या भाजीमध्ये मस्त कर्दी टाकून छान अशी भाजी होते। नक्की तुम्हाला हा मित्रांनो व्हिडिओ आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, ही पानं अगदी वरती काढून घ्यायची अशी अलकुलची, आणि त्याला नंतर वरचं जे चालेल असं बारीक करून घ्यायचं अगोदर। बिल्डिंगमध्ये काम चालू असताना सगळीकडून आवाज येतोय। साल असते काढून टाकायचं आणि आतला जरा सुकवून घ्यायचा असतो। बटाट्याचे तुकडे करायचे, ते जास्त पातळ थोडंसं करायचं, एकदम बटाट्याचं पण नाही, थोडेसे पातळ करायचे। भाजी एकदम चविष्ट होते याची एकदम। मित्रांनो, आम्ही आता ही कर्दी बघा किती स्वच्छ, त्याला जी कसवं असतात ते पहिले काढून घ्यायचे असतात आणि एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचे। कारण कसं का काढावं तर ज्यावेळी आपण खातो त्यावेळेला आपला हे कसव जे असतं ते तोंडाला लागू नये, घशाला लागू नये म्हणून ही कसव काढून टाकायची द्यायची असतात आणि असे व्यवस्थित घ्यायचे, निवडून व्यवस्थित साफ करून। आणि आता ह्याला हे धुवायचं आहे। आता भाजी आम्ही ही धुवून घेतलेली आहे, आता हे आता धुवून घेतो आणि नंतर मग फोडणीला द्यायचं। आणि ही भाजी जी आहे ना मित्रांनो, ती खूप छान आणि टेस्टी होते। आणि ही अलकुलची भाजी मित्रांनो, मी पहिली वेळ तुम्हाला ही रेसिपी दाखवतोय आणि ह्या रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करा तुम्ही। आता बघू आपण फोडणीला देऊया काय काय याच्यामध्ये मसाले वापरतात काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला तर मिळणारच आहे। बघा, मी आता हे सर्व काढून घेतलं आहे। हे कसं असतं ते ठेवायचं ना, ते काढून टाकायचं असतं। आता हे तोंडाला लागू शकतो, घशाला वगैरे। आणि अलकुल म्हटल्याच्यानंतर खूप टेस्टी भाजी होते। मित्रांनो, ह्या भाजीसाठी आपण काय वापरणार बघा, कांदा आहे, हे आमसूल आहे आंब्याचं, त्यानंतर आपल्याला हे सर्व पावडर वापरणार आहोत, मसाले इतके आहे। आता तुम्ही बघा फोडणी देता वेळी आता तेल टाकून दिलं, आता कांदा टाकून दिला, कांदा व्यवस्थित परतून घेऊया। आता व्यवस्थित परतून घ्यायचा, थोडासा लालसर पण आला पाहिजे। आता आपण मसाले टाकून घ्यायचे। बघा, हळद घेतली टाकून, त्याच्यानंतर जिरा पावडर आहे, गरम मसाला बघून घ्या। आता आपण तिखट मसाला घ्यायचा आहे थोडाफार, आणि त्याला सगळं घ्यायचं आपल्याला कोकम, पण याला आम्ही आमसूल म्हणतो, हे आंब्याचा आमसूल आहे। आता आपण कर्दी भाजी होणार आहे, त्याच्यावरती त्याला पसरून घ्या, थोडंफार मीठ घ्यायचं अंदाज। अशा पद्धतीने करून बघा। मित्रांनो, ज्यावेळेस आपण कर्दी ती व्यवस्थित धुवायची
त्याचे वरती जे कसू बोलतो आपण त्याला, कसू असतात बारीक होतं ते तोंडात लागू नये मग ते व्यवस्थित धुवून निघून जातात आणि त्याच्यात धुवून झाल्याच्या नंतर या भाजीमध्ये ते ॲड करायचे असते. आणि मित्रांनो, ही अशी भाजी आहे, ही सुकी भाजी खूप छान लागते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करा, शेअर करा. आणि नवीन कोण चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.